म्हणजे आमच्या विभागाच्या इंजिनियरला हे पाणी कसं आणायचं हे आमच्या इंजिनियरला शिकवण्याचं काम सुद्धा जयकुमारने केलं. आपल्या सर्वांचे नेते ज्यांनी या मान देशामध्ये या दुष्काळी भागाचं परिवर्तन करण्यासाठी ज्यांनी संकल्प केला आणि तो संकल्प पूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी आज आपण जमलो. ज्यांच्या अथक प्रयत्नानं आज हे सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. त्या सर्व योजनेचे शिल्पकार राज्याचे ग्रामविकास मंत्री माझे बंधू मान्य जयकुमार गोरेजी, आपल्या सातारा कराडचे आमदार सन्मान्य मनोजदादा घोरपडे, फलटणचे आमदार सन्मान्य सचिनजी पाटील, माजी आमदार सन्मान्य डॉक्टर दिलीपरावजी जळगावकर, मान्य ताईसाहेब, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी सभापती भीमराव पाटील, कैलासवासी आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक युवा नेते डॉक्टर संदीप दादा पोळ, नवनिर्वाचित नगराध्यक्षा नीलमताई जाधव, रेश्माताई बनसोडे, अर्जुनराव काळे, शिवाजीराव शिंदे, रामभाऊ पाटील, अरुणराव गोरे, दहिवडी मंडळाचे अध्यक्ष गणेशजी सत्रे, मसवड मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी गोरड, खटवा मंडळाचे अध्यक्ष अनिलजी माळी, ज्यांनी या योजनेकरता अथक परिश्रम घेतले ते आमच्या जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता आणि आता ज्यांना मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली ते मान्य अरुणजी नाईक, आपल्या दुसरे अधीक्षक अभियंता ज्यांनी योजनेचा करता विशेष त्यांचाही प्रयत्न या योजनेच्या करता राहिला ते जयवंतराव शिंदे, अमोलजी निकम, प्रगती यादव, अमरजी काशीद, सर्व उपस्थित या भागातील कार्यकर्ते ज्यांचा आज पक्षप्रवेश झाला ते प्राध्यापक बंडा गोडसे, अक्षयजी थोरवे, आदर्श सरपंच पुरस्कारानं ज्यांचा गौरव करण्यात आला ते जयप्रकाशजी कट्टे, दादासाहेब काळे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र हो. खरं म्हणजे मला जयकुमारजींनी सांगितलं की कार्यक्रम फार थोडा होणार आहे. आता जयकुमार गोरेंचा कार्यक्रम छोटा होऊ शकतो याच्यावर माझा कधीच विश्वास नाही. पण मी आज आमच्या संभाजीनगरला गोदावरी खोरे नियामक मंडळाची बैठक होती आणि ती संपल्यानंतर ते म्हटले या कार्यक्रमाला आलं पाहिजे. म्हटलं मला लवकर मोकळं करा कारण मला परत कोल्हापूरला जाऊन परत विमानानं संभाजीनगरला जायचं आहे. पण नंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्या गावापासून नगर तर अहिल्यानगर तर 2 सव्वा 2 अडीच तासात आपण जाऊ शकतो आणि म्हणून हा कार्यक्रम लवकर संपवण्याच्या ऐवजी तो जयकुमार गोरेंच्या पद्धतीने आता पूर्ण होतोय आणि त्यामुळे आता मी आपलं शांत बसून होतो कारण मनामध्ये आनंद होता प्रचंड की जे जयकुमारजींनी स्वप्न पाहिलं ते आज ज्या कटापूरच्या योजनेमधून आपला हा जो प्रकल्प आहे ज्यांचं नाव गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आज हा जो मला वाटतं आंदणी ना हा
हा, या तलावामध्ये पाणी सोडण्याचं जे आज काम होत आहे, ते खळखळणारं पाणी पाणी पाहताना, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना, आणि स्वप्नपूर्ती आपली जी आज होताना जो हावभाव जयकुमारजींच्या चेहऱ्यावर होता, तो पाहिल्यानंतर मी हा वेळ कधी गेला आणि कधी किती वेळ झाला याच्याकडे मी लक्षच दिलं नाही, कारण त्या आनंदामध्ये मला सुद्धा सहभागी होता आलं, याचा मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. खरं म्हणजे या संपूर्ण वाटचालीमध्ये 2000 मला वाटतं 9 साली जयकुमारजी मी आपल्याकडे आलो होतो, आणि मला त्यावेळी सारखं आश्चर्य वाटायचं की या दुष्काळी भागाचं भविष्य काय आहे. कारण सातारा जिल्ह्याची आणि आज हा दुष्काळी तालुका सुजलाम सुफलाम होताना आपण होताना पाहतोय, याचा आनंद तुमच्यावर मला सुद्धा प्रचंड आहे. मी त्यावेळी कृषी मंत्री झाल्यानंतर जयकुमारजी मी म्हटलं की या दुष्काळी भागाच्या शेतीला जर पाणी येणार नसेल, आपण त्यांना पॉली हाऊसची एक नवीन योजना तयार, आठवत तुम्हाला? 50 एकर शेती आहे, 20 एकर शेती आहे, पण पाणीच नाही आहे. नाही म्हटलं पॉली हाऊस आपण 20 गुंठ्यात, 30 गुंठ्याचा पॉली हाऊस दुष्काळी भागासाठी मोफत करतो आपण शेतकऱ्याला, की ज्या 30 गुंठ्याच्या पॉली हाऊस मध्ये आपण 10 एकरचं उत्पादन घेऊ शकतो. आम्ही ती एक योजना तयार केली. ते पहिले तर शोधले पाहिजे. पण जयकुमारची अस्वस्थता काही थांबत नव्हती. पाणी आलं पाहिजे यासाठी अविरतपणे, मला वाटतं त्यांनी आयुष्यातला संकल्पच केला होता. त्यांना काही मंत्रिपद व्हावं, मिळावं, आणखीन काय आयुष्यात मोठेपणा मिळावा, त्यापेक्षाही माझ्या भागातील लोकांना पाणी आलं पाहिजे, हीच भूमिका जयकुमारजींची पहिल्यापासून आहे. मला वाटतं जयकुमारजी तोच आशीर्वाद तुम्हाला राज्याचा ग्रामविकास मंत्री होण्यामध्ये या लोकांचा मिळाला, हे आपण या निमित्तानं, तर म्हणजे आपण समजलं पाहिजे, आणि तो आनंद मला आज आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. कारण हा गडी थांबणारा नाहीये. जयकुमारजीला कोणी थांबू शकत नाही, तुम्हाला मी सांगतो. ज्यांनी जयकुमारला थांबवायचा प्रयत्न केला, ते पाला पाचव्यासारखे उडून गेले, हा इतिहास आपल्या जिल्ह्याचा आहे. मला खरं या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे, की ज्या ज्या भागात दुष्काळ आहे, त्या त्या भागाच्या दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त कसं करता येईल, त्यांनी मनाशी खून मांडली. विदर्भातला माणूस आहे, जिथं पावसाची कमतरताच नाहीये. आज त्या भागातून आलेला एक नेतृत्व आज महाराष्ट्राला, मला वाटतं ते वरदान ठरलेलं आहे, आणि देवेंद्रजींच्या भक्कम पाठिंब्यामुळे जयकुमारजी आपले स्वप्न साकार होत आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. योजनेला करता आदरणीय प्रधानमंत्री आपल्या या काही भागात येणार होते, त्यांचे गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार यांच्या नावाने ती उपसा सिंचन योजना तयार झाली. परंतु मला आनंद आहे की या सगळ्या योजनेच्या पार्श्वभूमीवर आज टप्प्याटप्प्यानं आपल्या या भागामध्ये पाणी येत आहे. खरं म्हणजे जी आय काटापूर योजना ही एकूण 6 TMC ची योजना आहे. 6 TMC क्षमता आहे. 60,000 हेक्टरला क्षेत्राला पाणी द्यायचं आहे. सध्याच्या आपण 17,000 10,000 हेक्टर पण पाणी देऊ शकलेलो आहे. 270 तलाव आपण भरणार आहोत. 2029 पर्यंत मला वाटतं 60,000 हेक्टर पर्यंत आपल्याला पाणी पूर्ण या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. आणि त्याला साधारण मला वाटतं किती पैसे लागणार आपल्याला? 3,500 कोटी रुपये लागणार आहे. मी राज्याचा जलसंपदा मंत्र्याची जबाबदारी माझ्यावर दिली मान्य देवेंद्रजींनी, आणि एकच मला त्यांनी सांगितलं की राज्य दुष्काळमुक्त होण्यासाठी तुम्हाला अविरतपणे काम करता आलं पाहिजे. कारण आज आमच्याकडे मोठा संघर्ष आहे पाण्याचा. गोदावरी खोऱ्यामध्ये हे सगळ्यात मोठं खोरं आहे, तुटीचं खोरं आहे. आज नगर नाशिक जिल्ह्यातल्या धरणातलं पाणी मराठवाड्यात सोडायचं,
समनाईन पाणी वाटपातून शेवटी सगळ्यांनाच पाणी मिळालं पाहिजे, ती भूमिका आहे. त्याच पाण्यामध्ये किती वाटे घालायचे. म्हणून आपण उल्हास खोऱ्यामधलं कोकणातलं पाणी जे समुद्राला वाहून जातं, ते पाणी आता आपण वळवतोय. साधारण 65 टीएमसी पाणी आज कोकणामध्ये समुद्राकडे वाहून जाणार आपण आता गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा एक मोठा संकल्प केलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये ही योजना आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अशा अनेक योजना आहेत. मी सुरुवातीला जे म्हटलं की दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी जे पाहिलेलं आहे, त्यासाठी किती निधी लागणार आहे. आता प्रधानमंत्र्यांच्या पुढाकारानं मध्य प्रदेशमध्ये जी योजना तयार होते, कोणती आहे ती रेवता काय म्हणते बना कोणतं नाव ती योजना, नदीवर प्रकल्प मध्य प्रदेश मधला हा केन बेतवा केन बेतवा योजना आहे. ती बुंदेलखंड मधून जाते. खडखडून काही नाही तिकडे. 50,000 कोटी रुपयाची योजना आहे. जी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारच्या संयुक्त विद्यमाने होते. आज त्याला 90% पैसे भारत सरकार देते. आदरणीय प्रधानमंत्र्यांची तीच भूमिका आहे. या नदीजोड प्रकल्पाला त्यांनी दिलेलं प्राधान्य. हे पाणी जे समुद्राकडे चाललेलं आहे, वाया चाललेलं आहे, तुम्ही ते का वळवत नाही. आपण प्रकल्प आराखडे तयार केले. आज नळगंगा वैनगंगाचा जो प्रकल्प आहे, विदर्भातल्या 10 जिल्ह्यांमध्ये पाणी जाणार आहे. 10 लाख हेक्टरला पाणी जाणार आहे. 80,000 कोटीचा खर्च आहे. ती योजना आता मंजूर झाली. त्या कामाला आता सुरुवात होणार. गोदावरी खोऱ्यामध्ये जे पाणी यायचं आहे वेगवेगळ्या 4 नद्या जोड प्रकल्पातून, त्याला साधारण आपल्याला 1 लाख कोटी रुपये खर्च आहे. पण शेवटी किती पैसा लागतो त्यापेक्षा पिढ्याने पिढ्या त्या भागातल्या जनतेच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत, ते अश्रू पुसण्याचं काम आणि येणाऱ्या पिढीला तरी चांगले दिवस आपल्याला देता आले पाहिजे, हा संकल्प आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. आणि मला वाटतं जयकुमारजी, त्या संकल्पातून मला वाटतं आपल्या सगळ्या आता कामाला सुरुवात झालेली आहे. मला आठवतं की हे सगळं काम करताना जयभाऊंचा आग्रह एवढा प्रचंड असायचा, हे झालं पाहिजे. ते मला कधी कधी आश्चर्य वाटायचं की अशक्य काम जयकुमार का का त्यांनी एवढं मनावर घेतलेलं आहे. मला सुद्धा अशक्य वाटायचं. पण लात मारीत पाणी काढण्याची क्षमता आहे तुमच्या नेत्यामध्ये आहेत आणि म्हणून हे काम शक्य झालं. 4 पिढ्या खपल्या जिंदाबादच्या नादामध्ये. लोक दुसऱ्याच्या भांगडीत, दुसऱ्याच्या उचलीत बसले, काय तळ्या उचलीत बसले. काय राजकीय वारसा नाही कुठं, काही फार कुटुंबामध्ये काही राजकीय वारसा होता असंही नाही. एकच जिद्द होती की माझ्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे. मग त्यांनी शोधलं ते कोणत्या ठिकाणून किती पाणी उचललं जातं, कोणत्या बोगद्यात गेलं पाहिजे, कोणत्या बोगद्यातून पाणी निघालं पाहिजे. म्हणजे आमच्या विभागाच्या इंजिनियरला हे पाणी कसं आणायचं, हे आमच्या इंजिनियरला शिकवण्याचं काम सुद्धा कुमारनी केलं. आणि आमचे मला जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांचा, नाईक साहेब तुमचं, शिंदे साहेब, आमच्या त्या काय नाव अधिकारी, निकम साहेब, अजून ते कार्यकारी अभियंता, काय त्यांचं नाव, निकम ना, अमर काशीद, प्रगती यादव, यांचं सगळ्यांचं खरं मनापासून मला अभिनंदन करायचं आहे की त्या बिचाऱ्यांनी इतकी अवरत मेहनत घेतली आणि ते पाणी आपल्याला या ठिकाणी पाहतात. नाईक साहेब तर आता प्रमोट झाले, अध्यक्ष अभियंत्याचे तर मुख्य अभियंता झाले. नाईक साहेब, ह्या लोकांचा आशीर्वाद आहे तुम्हाला म्हणून तुम्ही लवकर मुख्य अभियंता झाला. कारण ह्या दुष्काळी भागातल्या जनतेचा आशीर्वाद हा फार मोठा असतो. कारण त्याच्यामध्ये प्रामाणिक भावना असतात. आज माझ्याकडे निळवंडे प्रकल्पाचं काम पूर्ण झालं. किती वर्ष लागले? 34 वर्ष लागले. 18 कोटीला सुरू झालं धरण, आज 6,000 कोटीला पूर्ण झालं. पण जे नाल्या, दोन्ही कालवे जे 80-80 किलोमीटरचे आहेत, जे पाणी खळखळ वाहत आहेत, पाझरतोला भरतायत, बंधारे भरतायत, लोक घरी जायला तयार नाही पाण्याजवळ बसून. काय भावना असली पाहिजे.
त्या दुष्काळी भागातल्या लोकांना पाण्याचे त्यांनी स्वप्नात पाहिलं नव्हतं की निळवंडाचं पाणी आम्हाला मिळेल. आणि मग ही सगळी कामं आपल्याला पूर्ण करायची. आज जयकटापूरमध्ये आज हा आनंद तलावामध्ये आपण पाणी सोडलं. 1953 साली हा तलाव पूर्ण झाला होता. पण लोकांनी फुफट आपल्याकडे काही पाहिलं नाही त्यामध्ये. आज त्या फुफाटाच्या जागेवर काय पाहतो आपण? हे खळखळ वाहणं पाणी पाहतो. जयकुमारच्या प्रयत्नातून येणारं जे पाणी आपण या तलावात भरताना पाहतो. आणि मग जयकुमारजी, आपण या 176 दुष्काळग्रस्त गावांना जो थेट लाभ द्यायला निघालेला आहात, त्यासाठी जयकटापूर योजना जी आपण आता या ठिकाणी साधारण 3,000 कोटी रुपये ना त्याला अपेक्षित आहे पुढचा खर्च पूर्ण होण्यासाठी. जयकुमारजी, ते तुमची जबाबदारी नाही, ती आता माझी जबाबदारी आहे. निधी कमी पडणार नाही. मी अधिकाऱ्यांना आता जयकुमारच्या समोर सूचना दिल्या. तुमची किती पैसे खर्च करण्याची तयारी आहे वर्षाला, तेवढे एस्टिमेट तयार करा आणि कामाला लागत नाही सांगितलं. आता जलसंपदा मंत्री मी जरी असलो, आमचा जलसंपदा मंत्री जयकुमार आहे. जयकुमार सांगेल ते करा, त्यांना मी सांगून टाकेन. त्यामुळं आमच्या नात्यामध्ये कधी अंतर नाहीये. मी मंत्री होतो नव्हतो, आमचा अभयता आमची मैत्री, आमचं ते संबंध कधी दुरावले नाही. कारण ते कोणत्या व्यवहाराने जोडले नाही. काही मिळावा कोणाला, मला त्यांना मिळावा म्हणून जोडले नाही. एक निस्वार्थी मैत्री आम्ही जपली गेले एकूण 2009 पासून. माझा त्यांचा काही संबंध नव्हता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले, जयकुमारजी अपक्ष आमदार झाले. अपक्ष आमदारांना सांभाळायचं काम माझ्याकडे होतं. आणि मग जयकुमारजी माझा पहिला संबंध आला. तेव्हा मी लक्षात आलं की हा माणूस जरा करार दिसतो, लढवाय दिसतो, अवघड दिसतोय. पण दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस हा जयकुमार गोरे मी जवळून पाहिलं तुम्हाला सांगतो. एक असं असाधारण नेतृत्व, आपण सगळे भाग्यवान त्या भागातली मंडळी, तुम्हाला इतकं चांगलं आणि निस्पृह आणि निस्वार्थी नेतृत्व मिळालं. एकच ध्यास आहे मला कधी भेटले, आम्ही कायम जेवायला बरोबर असतो. काही झालं, इकडे पाणी गेलं का, योजना झाली का, तिकडे बोगदा झाला का, अमुक जयकुमार जेवून घ्या म्हटलं. काही ते बोगदा होणारच आहे. इतका प्रचंड ध्यास घेतला म्हणून मी पाहिलं संपूर्ण. आज तुमच्या तालुक्यामध्ये कोसळच्या ठिकाणी ऊसाची शेती उभी राहिली, 3-3 कारखाने उभे राहिले. मी त्यांना म्हटलं तुमचा कारखाना काढला तुम्ही. त्यांनी पाण्याच्या नादामध्ये मी कारखाना विसरून गेलो म्हणे. तुमच्या कष्टात दुसऱ्यानेच कारखाने काढले मला. पण हा कारखाने जरी कोणाचे असले तरी ऊस पिकवणारा जो शेतकरी आहे, जेव्हा पाण्याचा दारा द्यायला जातो, ऊसाला दारा द्यायला जातो, त्यावेळी त्याला जयकुमार आठवतो की जयकुमार भाऊमुळे आता पाणी आलेलं आहे. आणि पुण्याचं काम तुम्ही करताय, मला मनस्वी आनंद आहे. आज आपल्यामध्ये सहभागी होताना तुमच्या ज्या ज्या योजना ज्या ठिकाणी पूर्ण करायच्या, जयकुमारजी, मी परवा कालच आमची बैठक झाली. आणि मी सगळ्या आमच्या दोन्ही कृष्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ज्या योजनेला 7 वर्ष 10 वर्ष लागणार आहेत, निधी अभावी लांबणार आहेत, निधी उपलब्ध करून दिल्यानंतर योजना 2 वर्षात पूर्ण करणार आहात का तुम्ही, 1 वर्षात पूर्ण करणार आहात का, 3 वर्षात पूर्ण करणार आहात का? निधीची चिंता करू नका, वेळेत काम पूर्ण करणं आणि आमच्या दुष्काळी भागातल्या जनतेला पाणी देणं हे सरकारची सर्वाधिक प्राथमिक सरकारची मुख्य भूमिका आहे. आणि त्यामुळे जयकुमार, तुमच्या कोणत्याही योजनेला पैसे कमी पडणार नाही. तुम्ही मागाल त्या ठिकाणी जे कटापूरची योजनाची मान्यता द्यायची आहे, मी याच महिनाभरामध्ये तिचं टेंडर काढण्याच्या सूचना देऊन टाकतो. कामाला सुरुवात करू. सुरक्षित धरणाचं काम, याचं सर्वेक्षणाचं काम आपल्याला करायचंय. मकरंद आंबा पाटीलच्या खात्याचे मंत्री त्यांच्या मतदारसंघातले काही 3-4 गावांचा प्रश्न आहे, पण त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्या सुद्धा कामाला आपण लवकर सर्वेक्षणाच्या सुरुवात करू. ते काम पूर्ण करू म्हणजे तुमच्या भागाला अधिक पाणी मिळेल. कारण मला जयकुमार म्हणे आम्हाला सुळशी काम सुरू करायचं. मला सुळशी वरच्या भागात आहे, तुमचा काय संबंध आहे? ते म्हणे सुळशी धरणात पाणी आल्याशिवाय आम्हाला पाणी येणार. म्हणजे आतापर्यंत आम्ही फक्त जिया काटापूर, अजून कुठलं टेंभुर्णी, त्यांचे असे नाव ऐकायचो मी. मध्ये तरी सुळशी धरणाचं नाव काढलं. आता म्हणणं जयकुमारने सुळशी कुठून आणलं बघ. पण त्यांनी मला त्याचं महत्व समजून सांगितलं. आता ते सुळशी मागे लागले. आता सुळशी धरणा मागे लागले म्हणजे ते तर नेमकी माझ्या मागेच लागलेले ते आता.
कारण जयकुमारने एकदा मागे हात धुवून लागल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं. ते निश्चितपणे त्यांचं काय त्यांनी अतिशय मनोभावे, प्रामाणिकपणे दुष्काळी भागाच्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. किंबहुना प्रयत्न केला नाही, प्रयत्नाची पराकाष्ठा करून हे दिवस आपल्याला पाहायला मिळालेत मित्रहो. मला त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करायचं आहे. आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से शोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर।